पोरी चिकनी लाखात देखणी आली, नशीबवान माझ्यात दोस्तांची वहिनी झाली। आज आपल्याला आपण जे व्हिडिओ एडिट करणार आहे त्यासाठी दोन्ही ॲपची गरज लागणार आहे, कॅपकट आणि सुपर पेन तुम्हाला प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे। कॅपकट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर सुरुवात करूया। पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला सुपर पेनमध्ये जायचे, ॲड क्लोज करायचे, कनेक्ट म्हणून पहिल्यांदा काय करायचं, कंट्री सिलेक्ट करायची सिंगापूर म्हणून। कनेक्टेड झाल्यानंतर परत आपल्याला कॅपकटमध्ये जायचे, प्रोजेक्टवर क्लिक करायचे, इथे तुम्हाला ऑडिओ दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे। जर मी ड्राईव्हच्या लिंकमध्ये दिलेला आहे तोच व्हिडिओचं सॉन्ग पण आहे, ते बीट मार्क आहे त्याच्यात। नंतर काय करायचं, आपल्याला जिथे बीट दुसरी बीट चालू होते ना त्याच्यात जराशा अलीकडं असं स्प्लिट करत जायचे, दुसरी बीट चालू होतं तिथं बघा, तिसरी बीट चालू होते इथं कट करायचे, कट करायचे, ते कट मारायचे। त्यानंतर इथं 6वी बीट बघा, हे लगेच होते, टेक्स्ट स्प्लिट मारायचे, टेक्स्ट स्प्लिट मारायचे, टेक्स्ट स्प्लिट मारायचे आणि हे टेक्स्ट स्प्लिट मारायचे, असं कट करून घ्यायचे आणि काय करायचे, असं जरा लागून घ्यायचे, त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यावर क्लिक करायचं आणि डुप्लिकेट रिप्लेसमेंट ऑप्शन असतो त्याच्यावर क्लिक करायचं, तर फोटोमध्ये जायचं, पण हा फोटो लिहिलेला आहे, हा काय करायचा, झूम करायचा लावायचा, प्रत्येकाला तसंच करायचं, रिप्लेसमेंट ऑप्शनवर जायचं, फोटोमध्ये जायचं, इम्पॉर्टंट आपण इम्पोर्ट केला आहे त्याच फोटो डबल टाकायचा, असं स्टेप बाय स्टेप हीच करायचे, फोटो रिप्लेस करायचा। मी एडिट केलेला प्रोजेक्ट चालू करतो, सॉरी पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला ॲड ऑडिओवर जायचे, तर एक्सटेंड म्हणून असं आता आपण ते व्हिडिओ सिलेक्ट केलं ना त्याच्यावर क्लिक करायचं, ॲड करायचं, मी ज्यात एडिट केला तो प्रोजेक्ट चालू करतो, पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला बघा, इथं चौकोनचा ऑप्शन दिसतोय का नाही, काय म्हणायचं ट्रान्सलेशन, काय ट्रान्सक्रिप्शन, प्रोजेक्ट ओपन केला तर तुम्ही काय करायचे, जरा वाढवून घ्यायचे, असं डोळ्याच्या पोटाच्यामध्ये असं झूम करून, परत एकदा चौकोन दिसते ना त्याला फक्त ट्रान्झॅक्शन क्लिक करायचे, लाईट इफेक्टमध्ये जायचे तुम्हाला बघा, तर 5व्या नंबरवर आहे लाईट इफेक्ट, त्याच्यात किती असं तुम्हाला माहिती नाही, तिथं फ्लो टू लाईट हा ऑप्शन आहे त्याचा क्लिक करायचं आणि ओके म्हणून क्लिक करायचे, प्रत्येकाला फ्लो द्यायचे, फ्लो लाईट ह्याला पण तोच 4 होता पण ह्याला बसत नाही इफेक्ट, तसं सोडायचे, पण पुढच्या ह्याच्यावर जायचे, ॲनिमेशनवर जायचे, कॉम्बोमध्ये जायचे, वेब अँड साईड 5व्या नंबरचा इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून खाली ॲनिमेशनचं ऑप्शन असेल त्याच्यावर वेब अँड साईड वर क्लिक करायचे, नंतर करायचे, परत पुढच्या इमेजवर जायचे, आपल्याला पुढच्या इमेजवर गेल्यानंतर तिथं परत ॲनिमेशनवर क्लिक करायचे, कॉम्बोमध्ये गेल्यानंतर साईड अँड वेव या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि रन करून द्यायचे, त्यानंतर 7व्या इमेजवर क्लिक करून इनमध्ये थांबायचं, तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट सिलेक्ट करायचे, त्यानंतर पुढच्या इमेजवर जायचे 8व्या, त्यानंतर ॲनिमेशनवर क्लिक करून स्पिन लेफ्ट ह्याच्यावर क्लिक करायचे,
सॉरी ॲनिमेशनला जाऊन आपल्याला काही स्प्लिट लेफ्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 9व्या लेवलवर लेअरवर जायचे आहे, ॲनिमेशनवर जायचे आहे. तिथं परत रॉक वर्टिकली हा इफेक्ट सिलेक्ट करून तर 0.5 सेकंद वाढवायचे. तुम्ही किती वाढू शकता. त्यानंतर त्याच्या शेवटचा आहे त्याला रॉक वर्टिकली हा आहे हॉरिझॉन्टली हा इफेक्ट द्यायचा. इफेक्ट देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, ॲनिमेशन देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, मला इफेक्टच्या बटनावर क्लिक करायचं. तर तुम्हाला दिसला व्हिडिओ इफेक्ट गेल्यानंतर काय करायचं, ओपनिंग आणि क्लोजिंगवर जायचे. ओपनिंग आणि क्लोजिंगवर गेल्यानंतर कुठं टायमिंग दिसलं डायमंड झोन इफेक्ट त्याच्यावर क्लिक करायचे आणि डन करायचे. हा इफेक्ट तुम्हाला दाखवून जाईल. तो त्याची साईज कुठं ठेवायची तुम्हाला सांगतो. 0.8 जास्त सेकंदावरती आल्यानंतर तिथपर्यंत ठेवायचे तुम्हाला ती साईज. त्यानंतर त्याच्या खाली एक इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा बॉडी पेकमध्ये जायचं. आपल्याला बॉडी पेकमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्स खाली जाऊ हॅलो हा इफेक्ट दिसेल त्याच्यावर डन करून टाकायचे. ह्याच्यात ॲडजस्टमध्ये काय चेंजेस करायचे नाही. ती हा आपली ती 4 इमेज येते का नाही त्याला ॲनिमेशन दिलेलं तिथपर्यंत ठेवायचे साईजची. त्याच्या पुढं मिरर 3 लेयर्स त्याच्यावर काय करायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर काय करायचं मला, तर स्प्लिट नावाचं ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचं. खाली तळात किंवा वर असेल मिरर 3 लेयर्स त्याच्यावर क्लिक करायचे, डन करून टाकायचे. ॲडजस्टमध्ये जायचे, फिल्टर ह्याचा पूर्णपणे घालून टाकायचे. तेवढं वर्टिकल मध्ये घ्यायचे. त्याच्या खालीच आणि त्याच्या मिनी रेनबो खाली बद्दल करायचे. कुठून सिलेक्ट करायचं ते सांगतो तुम्हाला. तर लो मध्ये जायचे, लो मध्ये केल्यानंतर मिनी रेनबो हा इफेक्ट दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे. त्याची साईज पर्यंतच ठेवायचे. फक्त अलीकडे कट करायचे, दुसरा इमेज चालू त्याच्या अलीकडे कट करायचे. त्यानंतर पुढचा 6 फोटो ना त्याला काय करायचं आपल्याला, बॉडी पेकमध्ये जायचे. बॉडी पेकमध्ये गेल्यानंतर काय करायचे, ट्रेंडिंगला दुसऱ्या नंबरला किंवा पहिल्या नंबरला डायनेशनल मुवमेंट त्याच्यावर क्लिक करायचे, डन करून टाकायचे. हा इफेक्ट सिलेक्ट करायचा तुम्हाला. आणि त्याच्या खालीच क्लब हर्ट्स तेव्हा तुम्हाला इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटेल. व्हिडिओ इफेक्टमध्ये म्हणतो काय सॉरी बॉडी इफेक्टमध्ये म्हणतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, तर क्लब इथं सर्च करू शकता तुम्ही. क्लब इफेक्ट इफेक्ट सर्च करायचं आणि ते येऊन बॉडी इफेक्टमध्ये डन करून टाकायचे. त्यानंतर काय करायचं मला, डन केल्यानंतर काय करायचं, ह्याची 8 सेकंदापर्यंत लेंथ घ्यायची आहे दोन्ही पण याची पण 8 सेकंदापर्यंत घ्यायची त्याची पण. त्यानंतर जरासा गॅप सोडायचा 2 सेकंदाचा. तिथं स्प्लिट फिकर मध्ये इफेक्ट दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं. नाईट क्लबमध्ये जायची. इकडं दुसऱ्या नंबर नाईट क्लब खाली कोवर स्प्लिट फिकर हा इफेक्ट दिसेल, डन करून टाकायचे. त्यानंतर पुढं हा पूर्णपर्यंत शेवटची लेअरपर्यंत ह्या लेअरपर्यंत यायचे. त्यानंतर पुढच्या लेअरवरचा फोटो आहे नाही त्याच्यामध्ये जायचे. डबल तोच आपण मागाशी मिरर क्लिअर केलेला नाही व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे, स्प्लिटमध्ये जायचे. त्याला खाली मिरर क्लिअर ऑप्शन असेल त्याच्यावर डन करून टाकायचे. खाली जायचे 30 सेकंदाच्या बॉडी इफेक्टमध्ये जायचे, रिप्लेसमेंट करायचे. तर सॉरी रिप्लेसमेंट करायचं बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर असंच करायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये बघा शेवटपर्यंत घ्यायची, शेवटपर्यंत व्हिडिओचे एड होतात तिथपर्यंत घ्यायचे.